हरि ओम. योगदास जयगडे जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 109 स्वकीयांचा मत्सर. अनेक वेळा त्रयस्थ किंवा परक्या माणसांपेक्षा आपल्याला आपल्याच म्हणजे स्वकीय व्यक्तींच्या मत्सराचे शिकार व्हावे लागते. वडिलोपार्जित व्यवसाय असतो किंवा शेतीवाडी असते. वडिलांचे पश्चात एक भाऊ भरपूर मेहनत घेतो. शेती धंदा वडिलांच्याही पेक्षा जास्त ऊर्जितावस्थेत आणतो. यामध्ये मालकी हक्क असलेला दुसरा भाऊ नुसता बसून इस्टेट गिळंकृत करण्याचे मनसुबे रचतो आणि त्याप्रमाणे कटकारस्थाने करतो. शेती धंद्यात गर्क असलेला भाऊ आपल्या विरुद्ध चाललेल्या कारस्थानांना बळी ठरतो. कौरव पांडव, गुरु द्रोणाचार्य, पितामह भीष्माचार्य, कृपाचार्य यांच्याकडून विद्याभ्यासात पारंगत झाल्यावर राजा धृतराष्ट्राने कौरव पांडवात सर्वात वडील असलेल्या युधिष्ठिराला यौवराज्याचा राज्याभिषेक करण्याचा विचार केला. युधिष्ठिर प्रजेची उत्तम काळजी घेणारा, दयाळू, कनवाळू, सहनशील, मनाने सरळ स्वभावाचा असा मोठा धर्मज्ञ होता. धनुर्विद्येत अर्जुनाने फारच प्रगती केली होती. तो अति मेहनती होता. तो नेहमी विद्याभ्यासात विद्यार्जनात मग्न असे. हे पाहून त्याचे गुरु द्रोणाचार्य याच्यावर विशेष खुश होऊन त्याला विशेष मेहनतीने विद्या शिकवत असत. द्रोणाचार्यांनी अर्जुनाला अनेक अस्त्रे दिली. भीम गदायुद्ध, खड्गयुद्ध, रथयुद्ध यामध्ये विशेष पारंगत झाला होता. सहदेव युद्धनीतीत पारंगत झाला होता. तो आपल्या भावांच्या आज्ञेत राहत असे. नकुलसुद्धा अस्त्रविद्येत तरबेज झाला होता. अशा प्रकारे पाची पांडव कौरव बांधवांपेक्षा सर्वच बाबतीत वरचढ होते. ह्या पाची भावंडांनी महापराक्रम गाजवायला सुरुवात केली. कुरु राज्याच्या शत्रूंना त्यांनी वठणीस आणले. संवीराचा, यौवन राजाचा, सुवीर देशाच्या विपुल राजाचा, सुमित्र इत्यादी राजांचा त्यांनी वध केला. चारी दिशांना अनेक देश जिंकून त्यांनी कुरु राज्याचा विस्तार केला. पराक्रमाने अलोट धनसंपत्ती मिळवून राज्य भरभराटीस आणले. पांडूंच्या पुत्रांचा हा असा वाढता पराक्रम पाहून राजा धृतराष्ट्राला एक निराळीच काळजी वाटू लागली. स्वपुत्रांपेक्षा पांडुपुत्र वरचढ आहेत हे लक्षात आल्यावर धृतराष्ट्र बेचैन राहू लागला. त्याला सुखाने झोप येईना. त्याची वृत्ती बदलली. तो सतत स्वपुत्रांच्या प्रेमामुळे चिंतित होऊ लागला. तो रात्रीच्या रात्री जागून काढू लागला. त्याला पांडुपुत्रांना आवर घालून स्वपुत्रांना पुढे कसे आणावे हे समजेना. सतत तो याचाच विचार करू लागला. यामधूनच धृतराष्ट्राला कणिक नावाच्या राजनीतीचे मर्म उत्तम जाणणाऱ्या मंत्र्याने सल्ला दिला की तो कणिक नीती म्हणून प्रसिद्ध आहे. तेव्हा आपल्या हयातीत आपल्या मिळकतीच्या वाटण्या करून ठेवाव्या. वाटणी न केलेली संपत्ती सर्वप्रथम वाटणी करून मग स्वीकारावी हे उत्तम. कथामृत क्रमांक 110 साधुत्व ही सहजावृत्ती. ऐन कडाक्याच्या थंडीचे दिवस होते. मध्यरात्र उलटून गेली होती. एक साधू त्या तशा शांत आणि नीरव समयी आपल्या मठामध्ये उपनिषदातील एका सूत्रावर समईच्या प्रकाशात निरूपण लिहित बसला होता. निरूपण लिहिताना त्या अति गहन परंतु परमात्म प्राप्तीची प्रेरणा देणाऱ्या त्या सूत्रात तो अगदी गढून गेला होता. तदाकार झाला होता. इतक्यात त्याला किंचित मात्र चाहूल लागली की कोणीतरी त्याच्या पुढे येऊन उभे राहिले आहे. साधूने उजव्या हाताने लिहिण्याचे काम चालूच ठेवून डाव्या हाताने तेथे आलेल्याला खूण केली की जरा बस
अरे गोसाव्या, मला बसायला वेळ नाही. चल, आटप लवकर. काढ काय असेल ते. नाहीतर हा सुरा पाहिलास का? समोर आलेल्याने त्याच्या परी त्या साधूला दम दिला. त्यावर मान वर न करताच तो साधू शांतपणे म्हणाला, तुला वेळ नसेल तर नंतर वेळ असेल तेव्हा ये. माझ्याकडून काही पाहिजे असल्यास तुला जरा वाट पाहावी लागेल. तसेच तुझ्या हातात सुरा धरायचा की आणखी काही धरायचे, तो सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. तुझे हात सुरा चालवायला वापरायचे की नमस्कार करायला वापरायचे, हा तुझा प्रश्न आहे. जितका वेळ बोलण्यात जाईल तेवढा तुलाच उशीर होईल. तेव्हा आता जरा येथे शांत बस. त्या चोराला हे काय चाललंय ते काही समजेना. तो गोंधळून भांबावून गेला. परंतु आणखी पुढे हा गोसावी काय करतो ते पाहण्यासाठी तो तेथेच बसला. साधूने त्या सूत्रावरील निरूपण संपवले आणि मग मान वर करून विचारले की बाबा रे, तुला इतक्या रात्री इतक्या थंडीतून येथे येण्याचे प्रयोजन काय? त्यावर तो चोर कडाडला. मला पाहून मी चोरी करायला आलो आहे हे तुला वेगळे सांगायला लागते का? ते ऐकून साधू म्हणाला, अरे येथे मठात तुला काय मिळणार? परंतु थांब, योगेश्वरापुढील पेटीत काही असले तर तुला देतो. असे म्हणून त्या साधूने दानपेटीत जे काही रुपये होते ते त्याला दिले. मग स्वतःचे अंथरलेले कांबळे त्याच्या अंगावर घातले आणि त्याला म्हणाला, बाहेर खूपच थंडी आहे, तेव्हा हे असू दे अंगावर. चोर तेथून बाहेर पडला खरा, परंतु पुढच्याच चौकात शिपायांच्या हातात सापडला. कांबळीवरील हरिओम 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 या शब्दांवरून त्यांनी याने मठात चोरी केल्याचे ओळखले. ते त्या साधूकडे घेऊन आलेत. तेव्हा तो साधू शिपायांना म्हणाला की ह्याला पैशांची गरज होती म्हणून मीच त्याला ते दिले. हा बाहेर थंडीत कुडकुडेल म्हणून मीच त्याला कांबळे दिले. शिपायांना नाईलाजाने त्या चोराला सोडून द्यावे लागले. हे पाहून त्या चोराने त्या साधूचे पाय धरले. तो म्हणाला, तुम्ही माझ्यातील माणूस जागा केलात. त्यावर तो साधू म्हणाला, मी दुसरे काहीही करूच शकत नाही. हरी ओम.